मुदखेड शहरातील भीमनगर, नवी आबादी, अशोकानगर, रेल्वे कॉलनी, लुंबिनी नगर, समतानगर, सिद्धार्थनगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी मुदखेड शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रथमतः तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त शहरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑटो पॉइंट मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यामध्ये प्रियतम चौंदते, विशाल कापसे, विनोद कांबळे, संजय सरदे, सुभाष चौंदते, साजनांना जोंधळे, कोंडूपंत चौंदते, अरविंद कांबळे, प्रकाश चौंदते, संजय लोखंडे, रवींद्र कांबळे, शरीफ भाई, शंकर लेकडे, सुमेध भक्ते यांच्यासह ऑटो पॉइंट मित्रमंडळांनी परिश्रम घेतला होता। तसेच सूर्यकांत गणपतराव चौंदते, जानकराव संभाजी कांबळे, सतीश व्यंकटराव सोनकांबळे, धम्मरत्न नारायण चौंदते यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मठ्ठा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक दरवर्षीप्रमाणे पोलीस स्टेशन, मठगल्ली, गुजरी, भुयारी मार्गाने जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यात आली। यावेळी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी.आर. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक कमल शिंदे, बालाजी गीते, चंद्रशेखर मुंडे, बलवीर सिंग ठाकूर यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या जीवनामध्ये उतरली म्हणून या देशामध्ये कलम क्रांती, ध्वल क्रांती, श्वेत क्रांती अशा क्रांत्याचा उगम होत गेला आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या सर्वसामान्य दलित, शोषित, पीडित माणसाला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळाला। आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला, जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला उशीर जरी झाला असला तरी अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी जयंतीचा पहिला टप्पा साजरा केलेला आहे। विशेषतः या कार्यक्रमाला या आपल्या समतानगर भागातील सर्व महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल जयंती मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे जयंती मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले माधव पाटील कदम, रामसिंग भाऊ चव्हाण, कुणालजी चौधरी, माजी नगरसेवक मच्छीवाले शेठ, शमशूबाई, विनोद चव्हाण या सर्वांचा, वंजारे सर या सर्वांचा जयंती मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्वांनी यानंतर मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावा अशी पुन्हा एकदा विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सर्वजण उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, पक्षांचे पदाधिकारी आणि सर्व आंबेडकर प्रेमी, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि आज आपल्या मुदखेड शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आंबेडकर जयंती साजरी होत आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि ही जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो। तसेच आपल्या सर्वांना एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आंबेडकरांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण जेवढ्या जल्लोषात, उत्साहात साजरा करतो, त्याचप्रमाणे त्यांचे विचार सुद्धा आपण तेवढेच आत्मीयतेने समाजामध्ये त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि प्रचाराबरोबर त्याचं अनुकरण
आपण सर्वांनीच केलं पाहिजे आणि ते अनुकरण आपण सर्वजण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणास परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.